हरे कृष्ण 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 हरे हरे. मागे कोण म्हणतंय? हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनिट. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्ती आणि समाज 7वा चालू आहे दास्य भक्ती. मागे झाला आपला 6वा वंदन भक्ती. त्याच्या अगोदर कोणता झाला? अगोदरचे पटपट कोण सांगतंय? बघा, एका श्लोकामध्ये सगळे समास आहेत की नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम. मग बघा, आता श्रवण पहिली झाली. ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे. सारे ते शोधून घ्यावे आसारे ते जाणूनी त्यागावे. दुसरं झाला कीर्तन भक्ती. श्रवण भक्ती आपण मागच्या वेळेला पण सांगितली. श्रवण भक्ती उत्तमाची कोणाची होती? तर परीक्षित राजाची. 7 दिवसात उद्धार झाला. मग कीर्तन भक्ती उत्तम कोणाची? तर शुकदेवांची, ज्यांनी 7 दिवस भागवत कथा परीक्षित राजांना सांगितली, म्हणून परीक्षित राजांचा 7 दिवसात उद्धार झाला. मग कीर्तन भक्ती शुकदेवांची उत्तम दाखवली. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. मग नामस्मरण कोणाचं उत्तम होतं? तर नामस्मरण भक्त प्रल्हादाचं उत्तम होतं. की कढईत टाकला, कड्यावरनं लोटला, हाती दिला, तरी पण नामस्मरण सोडलं नाही. तसं आपण पण कोणताही प्रसंग आला आपल्यावर, तुमच्या आमच्यावर भले कोणताही प्रसंग येऊ दे, कोणताही प्रसंग आला तरी भगवंताचं काय करायचं? नामस्मरण त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी हाकेसरशी उडी घालून बंध तोडी. तो हाकेसरशी आपल्या हाकेला धावत असतो. फक्त आपला तेवढा दृढ निश्चयाने हाक मारता आली पाहिजे. त्या द्रौपदीसारखी भगवंताला हाक मारली पाहिजे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला. काय म्हटली ती बघा. दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. काय म्हणते द्रौपदी? भगवंता, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. तुझ्याशिवाय मला आता कोणी नाही. कारण सगळ्यांकडे पाहून झालं हो. सगळे एवढे 5 पती होते समोर. त्यांनी खाली माना घातल्या. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळे आचार्य समोर बसलेले असताना सर्वांनी माना खाली घातल्या.
पण शेवटी मग धावा कोणाचा केला तर भगवंताचा. आणि एका चिंधीचं ऋण फेडण्यासाठी त्या भगवंताला नवे भगवंतानी साड्या पुरवल्या नाही तर भगवंतच साडी झाला. लक्षात येतं आहे का? द्रौपदीची साडीच भगवंत झाला. म्हणजे भगवंताला साडी व्हावं लागलं द्रौपदीची. त्यामुळे फार किती म्हणजे जेवढं आपण त्याला आर्त भावनेने आपण त्याला हाक मारत असू ना तेवढा तो त्या गजेंद्राने पण कशी हाक मारली. एक त्या असणाऱ्या भव नदीमध्ये जे काही सापडलं, कमळाचं फूल असेल किंवा कुठलं फूल असेल, ते फक्त वरती भिरकवून काय म्हटलं की जो कोणी नियंता असेल विश्वाचा त्यांनी येऊन मला इथं वाचवावं. म्हणजे त्या गजेंद्राला हे माहीत पण नव्हतं की विश्वाचा नियंता कोण आहे. जो कोणी असेल म्हटले ते. आपल्याला तर माहिती आहे भगवंत, आपल्याला श्रीराम माहिती आहे, श्रीकृष्ण माहिती आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, बरोबर ना. आपण देवाचं नाव घेऊन हाक मारू शकतो. पण त्या गजेंद्राला तर माहीत पण नव्हतं. तो म्हणला जो कोणी विश्वाचा नियंता असेल त्यांनी येऊन मला वाचवावं ना. त्या क्षणी भगवंत धावत आले ना. ह म्हणता रुक्मिणीपाशी आणि त म्हणता हत्तीपाशी. म्हणजे इतकासुद्धा वेळ लागत नाही. क्षणार्धात तो आपल्यासाठी धावून येत असतो. फक्त आपल्याला तशी तेवढीच असते भक्ती आपली पाहिजे ना. मग बघा काय सांगितलं आहे की श्रवण झालं, कीर्तन झालं, विष्णुस्मरण झालं. मग नामस्मरण एवढं नामस्मरण करायचं की चालताना, बसताना, उठताना कोणताही, म्हणजे माऊलींनी तर ज्ञानेश्वरी हरिपाठामध्ये सांगितलं आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामाचा उच्चार करण्यासाठी तुला काळाची, वेळेची, कशाचाही विचार करायची आवश्यकता नाही. की आता झोपेतनं उठले मग आंघोळ केल्याशिवाय नामस्मरण कसं करू, किंवा मी आता शौचाला बसले मग नामस्मरण कसं करू. अरे त्यालासुद्धा त्याची कृपा लागते. नाहीतर ते पण होण्याचं बंद झालं तर काय करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्या भगवंताची कृपा लागते. म्हणून कोणताही काळ आणि कोणतीही वेळ नामस्मरणासाठी कोणताही काळ वेळ चालतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. म्हणून काय सांगितलं आहे की तिसरी झाली नामस्मरण भक्ती. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, अर्चन. मग अर्चन उत्तमाचं कोणाचं होतं बघा. अर्चन पृथ्वीराजाचं दाखवलं आचरण. म्हणजे प्रत्येक कर्म तो काय करायचा, भगवंताला समर्पित करायचा. जे काही माझ्या देहाकडनं कर्म झालं भगवंता तू करून घेतलं, तुझ्या चरणी सविनय समर्पित. आपण पण तेच म्हणायचं, भगवंता दिवसभराची जी काही कार्य तू माझ्या या देहाकडनं करून घेतली, तुझ्या चरणी सविनय समर्पित. तुझ्या कृपेने दिवस उगवला, तुझ्या कृपेने दिवस मावळला. झोपवणारा तूच आहेस, उठवणारा तूच आहे, चालवणारा तूच आहे, बोलवणारा तूच आहे. चाले हे शरीर कोणाची आहे, सत्य कोण बोलवी तो हरविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. पाय चालवी, हात हलवी, भ्रुकुटी पालवी, डोळा मालवी, संकेत खुना बोलवी तोची आत्मा. दिटाई लाजवी, खाजवी, वोकवी, खोकवी, थुंकवी, अन्न जेवण उदक सेवी तोची आत्मा. देहामध्ये सगळं करणारा, सगळ्या क्रिया करणारा अंतरीचा अंतरात्मा आहे, भगवंत आहे. आणि त्या भगवंताला स्मरून सगळं कार्य मला करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मला त्याला समर्पित करता आली पाहिजे. भगवंता तुझ्या चरणी सविनय समर्पित. मागच्या वेळेला पण सांगितलं, त्याला समर्पित करण्यासारखीच कर्म देहातनं घडली पाहिजे. मग ही झाली अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे आचरण, आपलं देहातलं आचरण. मग आपलं आचरण कसं आहे पाहावे आपण, असे आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, आतमध्ये पाहावं. दुसऱ्याकडे पाहण्यापेक्षा नेहमी आतमध्ये पाहता आलं पाहिजे. कारण अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला अंतरीचे आपले दोष कळत नाही. आपण दोष बाहेर बघतो, दुसऱ्याकडे बघतो. पण दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा माझ्या अंतरी तो दोष अगोदर आहे का हे आधी मला पाहता आलं पाहिजे. पाहावे आपण असे आपण, तया नाव आत्मज्ञान. आणि जो स्वतःमधले दोष बघतो ना त्याला मुमुक्ष म्हणतात. आणि जो दुसऱ्यामधले दोष बघतो ना त्याला बद्ध म्हणायचं. तो अजून बद्धच आहे, तो बांधलेलाच आहे. कारण त्याला दुसऱ्यातले दोष दिसतात ना. समोरचा असा आहे, समोरचा तसा आहे. आपण जेव्हा दुसऱ्याची निंदा करतो, दुसऱ्याचे दोष बघतो, तेव्हा आपण बद्ध असतो. मग ज्या वेळेला तो आपले स्वतःतले दोष बघायला लागतो तेव्हा तो मुमुक्ष होतो. मुमुक्ष, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध या 4 अवस्था आहेत. मग बद्धाकडून आपल्याला मुमुक्षाकडे यायचं असेल तर मला माझे अवगुण कळले पाहिजेत. आणि बद्धाची अवस्था कशी असते, माझेच अवगुण मज वाटती सद्गुण, अशी बद्धाची अवस्था असते. पण बद्धामधनं सुटून मुमुक्षत्वाला यायचं असेल तर मला म्हणता आलं पाहिजे
भगवंताला, अरे भगवंता माझ्यासारखा अवगुणी विश्वामध्ये दुसरा कोणी नाही, म्हणजे माझ्यासारखा अवगुणी मीच, म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्ष. मुमुक्षाचं नावच काय की म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी. मग पुढे काय सांगितलं, आचरण झाल्यानंतर श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन. पादसेवन कोणी उत्तमाचं केलं तर लक्ष्मी मातेने पादसेवन उत्तमाचं केलं. अखंड कुठे आहे ती तर नारायणाच्या चरणापाशी आहे. मग तसे मला सुद्धा ते चरण दृढ धरून राहता आलं पाहिजे. तुमच्या चरणाविना देखा, त्या भगवंताला म्हणायचं आहे आपण की भगवंता तुझ्या चरणाविना देखा, राहो न शके क्षणेका, संसार सागरा तारका, तुझी देवा कृपा सिंधू. भगवंता मला तुझ्या चरणापासून वेगळं करू नको, कारण तुझ्याशिवाय या विश्वामध्ये मला दुसरा कोणीही तारणारा नाही ना. पुत्रबंधू कांता संपत्तीचे, म्हणून उठा जागेवारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन, बंधू सोये रे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. बघा, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. बघा, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. मग जो हा हरिभक्तीचा नेम आहे ना, हा कधी चुकता कामा नये ना. हा नेम अखंड काय राहायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे. बघा, तुकाराम महाराजांच्या पायावर उकळतं पाणी पडलं, काय बोलले हो तुकाराम महाराज, जळो हे मस्तक तुटो हे शरीर. आता ते पूर्ण मला एवढं स्पष्टपणे आठवत नाही, कोणाला आठवत असेल तर सांगा, पण हरिभक्तीचा गजर मात्र अखंड चालू राहायला पाहिजे. मग काय करायचं की अखंड भगवंताला हेच निवेदन ठेवता आलं पाहिजे तुमचं आमचं, की भगवंता काही झालं तरी चालेल, पण तुझा विसर कधी पडू देऊ नको ना. काही होऊ दे, शेवटच्या क्षणापर्यंत मला तुझा विसर कधी पडू देऊ नको. मग बघा, पादसेवन, अर्चन, वंदन. मग आता गेल्या वेळेला वंदन भक्ती झाली. मग वंदन भक्ती उत्तमाची कोणाची दाखवली तर अक्रूराची दाखवली. मग आत्ता भक्ती, सातवी भक्ती कुठली दाखवली समर्थांनी, दास्य भक्ती. मग दास्य भक्ती उत्तमाची कोणी केली हो, मारुतीरायाने केली ना. मारुतीरायासारखं दास्यत्व केलं का कोणी, मारुतीरायानंतर समर्थच. पहिले मारुतीराया आणि मारुतीरायाचाच अवतार समर्थ आहेत बरं का, हे पण लक्षात घ्या. समर्थांनी कितीतरी 1100 मठ स्थापन केले. समर्थ नुसतं समर्थांनी उपदेश नाही केलं जगाला, तर तसं त्यांनी स्वतःही ते केलं बरं का. प्रत्यक्षात 1100 मठ स्थापन करून जागजागी बघा मठाधिपती नेमून सगळं कार्य त्यांच्याकडे देऊन, म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा समर्थांनी एवढे व्याप केले. मग सोपं नाही हो. मग काय सांगितलं माहिती आहे का, दास्य भक्तीमध्ये आपण समर्थांना रामदास स्वामी म्हणतो, बरोबर ना, रामदास स्वामी. मग हे रामदास समर्थांचं नाव आहे का हो. मारुतीरायांनी, पहिला आपण मारुतीरायांचं बघूया. मारुतीरायांनी तरी दास्यत्व कसं केलं, किती उत्तमाचं केलं दास्यत्व, की प्रभू तुझ्या चरणाशिवाय मला वेगळं करूच नको. ज्या वेळेला बघा सगळं झाल्यानंतर प्रत्येकाला काही ना काही आता दिलं पाहिजे, प्रत्येकाला आता काही ना काही दिलं पाहिजे, म्हणून श्रीरामांनी प्रत्येकाला बक्षीस दिलं आणि हनुमंताला काही दिलं नाही. मग सीतामाई काय बोलल्या की अहो हनुमंताने आपल्यासाठी एवढं मोठं कार्य केलं आणि तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही, सर्वांना काही ना काही दिलं. तेव्हा श्रीराम बोलले की हनुमंताला देण्याच्या योग्यतेचं माझ्याकडे काहीच नाही, कारण त्याची योग्यता फार मोठी आहे. त्याला मी काय देऊ, त्याला मीच त्याच्या हृदयामध्ये आहे, तर मी अजून त्याला काय देऊ. म्हणजे श्रीरामाने ओळखलं होतं की हनुमंताला काही लागत नाही. मग तरी सीतामाई म्हणल्या नाही असं कसं. मग एक मौल्यवान हार काढला, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, हनुमंताला दिली. आता हनुमंतानी काय केलं, प्रत्येक मणी फोडला फेकून दिला, सीतामाईला राग आला, म्हणे हे काय केलं नाही का. तर म्हणे नाही, मी याच्यामध्ये पाहत होतो की माझा राम कुठे दिसतोय का, ह्या मण्यामध्ये, ह्या प्रत्येक माळेच्या मण्यामध्ये मी पाहत होतो की माझा राम ह्याच्यामध्ये कुठे दिसतोय का. मग बघितलं तर सीतामाई बोलल्या रागात
की मग कुठे आहे तुझं राम? म्हणे माझ्या हृदयामध्ये आहे. मग दाखवलं ना हृदय फाडून, हृदय बंदीखाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला जनाबाई माऊली म्हणतात. मग बघायला गेलं तर हा हृदय आहे ना तुमचं आमचं, हे हृदय म्हणजे भगवंताचं मंदिर आहे. आणि त्याच्यामध्ये राहणारा जे ईशतत्व आहे, जो ईश्वर आहे, परमेश्वराचा अंश आहे, त्याला आपण अंतरीचा अंतरात्मा म्हणतो. तो येतो जातो दिसेना, तो येताही दिसत नाही आणि जाताही दिसत नाही. माणूस गेला हे कसं कळतं? आपण त्याची नाडी तपासतो किंवा श्वासोश्वास चालू आहे की नाही बघतो. तो आत्मा कधी असा बाहेर पडलाय निघून चाललाय असा दिसला का कधी? नाही. तो येता जाता दिसेना, तो येताही दिसत नाही आणि जाताही दिसत नाही, स्थिर होऊनही बैसेना. मग जे येताही दिसत नाही जाताही दिसत नाही, मग त्याला काय म्हणायचं? त्यालाच तर परमेश्वर म्हणायचं ना. जसं आपण काय म्हणतो, तो दिसतच नाही, मग कसं काय मानायचं की देव आहे? देव आहे तर मग देव दाखवा. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो बरं का शैलजाताई, बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो. तुमचं मला फक्त कपाळच दिसतंय. एक तर तुम्ही एकट्याच दिसताय आणि त्याच्यात तुमचं कपाळच दिसतंय. असो तर दिसतंय का आता? हो 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 दिसतंय. तरी अर्धच दिसतंय तोंड, पण ठीक आहे. मला एकाने प्रश्न विचारला होता बरं का शैलजाताई, एकाने मला प्रश्न विचारला होता की ते नेहमी अर्धा चेहरा दिसतो ना, त्या कोण आहे तो? नेहमीच अर्धा दिसतो ना म्हणून. तर माझा नाही ना दिसत, माझा व्यवस्थित दिसतोय ना. हां रामकृष्ण. हो रामकृष्ण हरी रामकृष्ण. मला इकडनं माझं दिसतंय पूर्ण, पण तुम्हाला तिकडनं तसं दिसतंय. हो बरोबर आहे. तर एकाने प्रश्न विचारला की देव आहे कुठे? देव दाखवा, नाही का? आम्ही देव तसा मानत नाही, तुम्ही आम्हाला देव दाखवा. आता देव कसा दाखवायचा बरं? दुधामध्ये लोणी आहे, बरोबर, दुधामध्ये लोणी आहे. मग ते दुधातलंच लोणी दाखवा म्हटलं तर दाखवता येईल का? मग ते दुधामधलं लोणी पाहण्यासाठी किंवा त्या लोण्याचं तूप, साजूक तूप तयार करण्यासाठी त्याला जी प्रक्रिया आहे तीच देव पाहण्यासाठी आहे हो. जसं दुधामधलं लोणी दिसत नाही तसं आम्हाला प्रचिती आल्याशिवाय देव कळणार नाही ना. देव कळण्यासाठी प्रचिती आली पाहिजे आणि प्रचिती घेण्यासाठी मला पहिलं त्या देवाचं होता आलं पाहिजे, देव माझा म्हणता आलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगी माझी, मुलगा माझा, माझा जावई, माझी सून, माझं सगळं माझं आणि भ्रांतीचं ओझं. पण आपण त्या देवाला कधी माझं म्हणतो का हो? की देव माझा आणि मी देवाचा, बाकी माझं कोणीच नाही. असं जर का अशी जेव्हा तुझी भावना होईल ना की देव माझा आणि मी देवाचा, बाकी मला काही माहीत नाही, त्यावेळेला तो तुला दिसलाच ना. नवे देव पाहावयासी गेलो आणि देवची होनी ठेलो, बरोबर ना. देव माझा देव माझा मी देवाचा. मग अशी हीच माझी नित्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. मग बघा, हीच वाचा जर का सत्य असेल तर तो आपलासं व्हायला वेळ लागणार नाही. मग पुढे भक्ती दाखवली, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य. मग आता दास्य कसं करायचं तर ते हनुमंतासारखं केलं पाहिजे. आता ज्या वेळेला श्रीरामांनी बघा विचारलं हनुमंताला, मग ठीक आहे आता हरामध्ये नाही आहे तुझा देव कुठे, तर मग तुला मी आता काय देऊ? तू मला वर काहीतरी वर माग मला तू, मी तुला काय वर देऊ? आता मागायचंच म्हटल्यावर मग काय मागायचं आता? श्रीरामाचा हट्ट आहे की आता हनुमंता मला द्यायची इच्छा आहे, तू काहीतरी मागितलंच पाहिजे ना. मग हनुमंतानी किती सुंदर वर मागितला हो. हनुमंतराय काय म्हटले माहिती का? प्रभू मज एकच वर द्यावा, प्रभू मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव असावा, एकच वर द्यावा, प्रभू मज एकच वर द्यावा, कधी न चळावे चंचळ हे मन श्रीरामाया, चरणापासून जोवरी भूवरी रामकथाही तोवरी जन्म असावा,
एकच वर द्यावा प्रभू मज. काय सांगितलं? जोवरी भूवरी रामकथा ही तोवरी जन्म असावा प्रभू मज एकच वर द्यावा. मग बघा चिरंजीव झाले की नाही मारुतीरायांनी वरच कसा मागून घेतला की जोवरी भूवरी रामकथा ही तोवरी जन्म असावा. म्हणून जिथे जिथे कथा चालू असते तिथे तिथे नेहमी सांगते मी की हनुमंतासाठी आसन घातलेलं असतं त्यासाठीच. मग बघा आता समर्थांचं पण दास्यत्व कसं आहे असंच आहे की नाही. आता समर्थांचं नाव रामदास आहे का? आईने ठेवलेलं नाव रामदास होतं का समर्थांचं? नाही. आईने नाव ठेवलं नारायण, बरोबर ना, नारायण. पण आईवडिलांनी नारायण नाव ठेवलं, पण नंतर त्यांनी स्वतः नाव काय बदलून घेतलं? रामदास. कारण मी रामाचा कोण आहे? दास आहे, रामदास स्वामी. मग बघा आता रामाचा दास झाला, रामाचा दास झालो म्हणून सगळ्याचा स्वामी झालो, बरोबर ना. आता कशाचा स्वामी झाले होते? ते विकारांवर त्यांनी विजय मिळवला, विकारांचा स्वामी झाले, ते इंद्रियांचा स्वामी झाले. ते बघा म्हणजे जे जे काही विषय आतमध्ये असतात अधोगतीला नेणारे, त्या सगळ्या विषयांचा ते काय झाले? स्वामी झाले. रामाचा दास झाले म्हणून विषयांचा काय झाले? ते स्वामी झाले. मग तसं आपल्याला बघा विषय आता आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. आत्ता पाहायला गेलं ना तर आपल्या देहावर विषयांचा पगडा जास्त आहे. म्हणजे विषय प्रबळ आहेत, विषय आपल्याला कधीही कुठेही चुकवतात. पण त्या विषयांना दास करायचं आहे आणि विषयांचा स्वामी व्हायचं आहे. हे कधी होणार? तर ज्या वेळेला आपण भगवंताचा दास होतो त्यावेळेला आपण नक्की विषयांना काय करू शकतो? बघा म्हणजे नियंत्रण ते आपोआपच येतं. म्हणून काय सांगितलंय? समास 7वा दास्यभक्ती. मागा झाले निरूपण 6वे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान 7वी भक्ती. प्रत्येक समासामध्ये प्रत्येक ओळीमध्ये समर्थ काय सांगतात सुरुवातीला? की सावधान. का? कारण बघा ते स्वतःही सावधान झाले. ज्या वेळेला लग्न मंडपात भटजी बुवा म्हटले शुभमंगल सावधान, त्यावेळेला म्हटले समर्थ म्हटले शुभ आहे, मंगल आहे, मग सावधान का? प्रश्न पडला त्यांना. सगळं शुभ आहे, सगळं मंगल आहे, तर सावधान का? मग आता सावधान म्हटलेत म्हटल्यावर आपल्यालाच नक्की सावधान म्हटलेले आहेत आणि आपल्याला आता सावध व्हायला पाहिजे. त्या क्षणाला समर्थांनी त्या लग्न मंडपातनं पळ काढला. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो बरं का शैलजाताई, तुम्ही समोर दिसताय म्हणून तुमचं नाव येते तोंडात. तर काय होतंय, नावं वाचण्यापेक्षा समोर दिसलेली व्यक्ती तेच नाव येणार ना तोंडात. तर समर्थ आता तिथपर्यंत लग्नाच्या मंडपापर्यंत तरी का गेले? मग त्यांना पळूनच जायचं होतं? हा प्रश्न तुमचा आमचा नाही, संपूर्ण विश्वाचा आहे. तर मी असं उत्तर म्हणजे देईल की समर्थांनी आईला वचन काय दिलं होतं? आई म्हटली अरे भावल्यावर उभा तरी राहा. काय म्हटले आई? की भावल्यावर उभा तरी राहा. मग तेवढंच वचन दिलं होतं, उभं राहायचं. आईला कुठं वचन दिलं होतं की मी लग्न करेन, संसार करेन? असं वचन, भावल्यावर उभा तरी राहा असं आई म्हटली होती. आणि म्हणून मग ते तिथपर्यंत गेले, मंडपात उभं राहण्यापर्यंत गेले. आणि तिथून मग जे पळ काढला ते मग पुढे 12 वर्ष पुरस्चरण झालं, 1 तप झालं, 2 तप झाली. पुढे नारायणाचा रामदास कधी झालं हे समर्थांना स्वतःला पण कळलं नाही. मग अशी ती बघा भक्तीची गोडी असती. आणि एकदा भगवंताचं होऊन गेलं तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि समर्थांचं पाहायला गेलं तर एवढं म्हणजे सुरुवातीलाच मी श्लोक घेतला, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. म्हणजे समर्थांचं वैराग्य कोणासारखं होतं? तर शुकाचार्यांसारखं वैराग्य होतं. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे ज्ञान त्यांचं वशिष्ठ ऋषींसारखं होतं. आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रेम आणि दया श्रीराम प्रभूंसारखी होती. आणि पुढे काय सांगितलं की ज्यांचे म्हणजे त्यांची जी रचना आहे वाङ्मय, त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे ग्रंथ आहेत किंवा त्यांचा आचार वगैरे हे जर का पाहिलं तर आद्य शंकराचार्यांची आठवण येते. आणि त्यांची अनन्य भक्ती पाहिली तर मारुतीरायांची आठवण येते. आणि त्यांची राज ऐश्वर्यातला त्याग जर का पाहिला तर जनक राजांची आठवण येते.
आणि ज्यांचं व्यवहारातलं चातुर्य पाहिलं तर त्यांची भगवान श्रीकृष्णाची आठवण येते की भगवान श्रीकृष्ण पण किती चतुर होते हो. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. किती चतुर होता भगवान श्रीकृष्ण. मग तसंच समर्थांचं चरित्रसुद्धा कसं आहे तसंच आहे. मग असे रामदास स्वामी आणि हा दासबोध ग्रंथ जो आहे ना तर तो सर्व ग्रंथांचं मी नेहमी सांगते, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, सर्व ग्रंथांचं हे काय आहे सार आहे. सर्व सार काढून आपल्याला हा काय म्हणतात ना फोलकट किंवा साली टरफलं बाजूला करून जो आतला गर आहे ना तो गर फक्त आपल्याला हा दासबोध ग्रंथारूपी समर्थांनी आपल्यापुढे फक्त गर ठेवलेला आहे. केळीची साल सोलून आपल्यापुढे फक्त गर ठेवला आहे. म्हणजे प्रत्येक जे साली टरफलं बाजूला केलेली आहेत फक्त हा सार आहे आणि तो साररूपी अमृताचा रस मला सेवन करता आला पाहिजे. म्हणून काय सांगितलं आहे सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधसी असावे देवद्वारी. सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधसी असावे देवद्वारी. आता काय असं सांगितलं म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा का असा की म्हणतात बघा म्हणीप्रमाणे की शिंकलेल्याचं नाक धरणे तसं करायचं का नाही. सदा सन्निधाची असणे देवद्वारी म्हणजे अखंड तुम्ही आम्ही असं शब्दशः अर्थ घेऊन चालेल का की मला सगळं सोडून फक्त मंदिरातच जाऊन बसायचं आहे असं समर्थांनी सांगितलं आहे. तर तसं नाही. तर तू घरात राहा हाती काम आणि मुखी भगवंताचं नाम. तू जरी घरामध्ये स्वयंपाक करता करता धुणं भांडी कोणतंही कार्य करताना जरी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं ना तरी तू देवद्वारी असल्यासारखंच आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. म्हणून त्या देवाच्या दारामध्ये अखंड उभं राहायचं आहे का नाही. तर अखंड ते भगवंताचं नामस्मरण आतमध्ये अखंड चालू राहिलं पाहिजे. बघा ती अखंड नामस्मरण घेण्याचा एक फायदा आहे असा की ज्या वेळेला तुमच्या शरीराला नामस्मरण घेण्याची सवय लागते अखंड नामस्मरण घेण्याची जेव्हा सवय लागते त्यावेळेला आपोआपसुद्धा ते सुरू होतं. लक्षात घ्या. कारण ते सवय आहे ना कुठलीही गोष्ट सवयीनीच होत असते की नाही. मग ते एकदा तुमच्या देहाला सवय लागली ना नामस्मरण. समजा तुम्ही असं ठरवलं किंवा थोडे दिवस अट्टहासाने केलं. काही दिवस सवय लागण्यासाठी आपल्याला अट्टहास करावा लागतो. आता समजा तुम्ही असा अट्टहास केला की सकाळी आपण उठतो मग उठल्यानंतर आळस बिळस इकडे तिकडे आळुके पुळुके देऊन त्या हंतरुणावरनं बाजूला होईपर्यंत 10-15 मिनटं आपले इकडं तिकडं जातात. तर त्यापेक्षा उठल्याच कराग्रे वस्ती लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी घाली धरणीला नमस्कार केला. पर्वते स्तनमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शी क्षमस्म्यहम तुम्हाला क्षमा कर माते मी तुझ्यावर पाय ठेवते. मग उठल्यापासून जर का नामस्मरण सुरू केलं की ठीक आहे. मगाशीच सांगितलं की नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही. मग आंघोळ करायची काय जरूर आहे. उठल्या हे 2 नमस्कार झाल्यानंतर बाकीचे बोलायलाच कशाला पाहिजे तोंडाने आतल्यात पण होत आहे ना काकड आरती सुरू करायची. बरोबर की नाही. ज्याचा काकडा पाठ आहे त्याला पुस्तक घ्यायची काय आवश्यकता आहे. काकड आरती उठल्यापासून सुरू करायची. कशाने सुरुवात होते काकड आरतीला कुठल्या अभंगापासून कोण सांगेल. रूप पाहता लोचनी. मग रूप पाहता लोचनी तर पाठच आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आघर बापर खुमादेवीवर तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. झाला एक अभंग झाला. वचना एका कमलापती माझी रंकाची विनंती दुसरा झाला. कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. मग आता सगळी संपूर्ण काकड आरती जर का मी म्हणत बसले आता तर आपला चालू समास राहील. त्यामुळे जेवढं होईल तेवढं पहिलं मंगलाचरण झालं. मग दुसरं उंच नीच काही नेणे भगवंता दुसरं मंगलाचरण झालं. तिसरं कोण सांगेल ज्ञानी यांचा नाही. तिसरं कुठलं आहे सुंदर ते ध्यान ते झालं. मग हळूहळू ते पण अभंग सगळेच जवळजवळ पाठ आहेत. मग असं उठल्यापासून आहे ना चालू करायचं म्हणत आंघोळीपर्यंत तुम्ही जाताय तोपर्यंत तुमची 2-3 मंगलाचरण होतात. खरं तर पाठ असेल ना जर का काकड आरती पाठ असेल तर आंघोळीतनं बाहेर येईपर्यंत 3रं मंगलाचरण होत आहे. मग बघा बरं आहे का
काय आवश्यकता एका जागेवरच बसलं पाहिजे, घेऊनच बसलं पाहिजे अशी काय आवश्यकता नाही हो. काळं वेळ नाम उच्चारिता नाही. म्हणून काय सांगितलं, देवाचे वैभव सांभाळावे, न्यून्य पूर्ण पडो नेदावे, चढते वाढते वाढवावे भजन देवांचे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे. काय करायचं आहे, देवाचे वैभव सांभाळावे. आता हे दासबोध ग्रंथ वाचन किंवा देवाचं वैभव कुठलं आहे हो, हेच वैभव आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी हे वैभव आहे, समर्थांचा दासबोध हे वैभव आहे, महाराजांची गाथा वैभव आहे, हे वैभव आहे. आणि हे जर का आपण प्रत्येकापर्यंत पोचवलं तर हे सांभाळण्यासारखंच आहे. हे आपला आट्टास काय आहे की ग्रंथ आपले प्रत्येक घरोघरी पोचले पाहिजे, म्हणजेच देवाचे वैभव काय करायचे, वाढवायचं आहे. न्यून्य पूर्णपण म्हणजे काय सांगितलं आहे, रामकथा ब्रह्मांड भेदून पहिल्याड न्यावी. काय सांगितलं आहे बघा, रामकथा ब्रह्मांड भेदून पहिल्याड न्यावी. आता विवेकानंदांनी नेली की नाही, त्या काळामध्ये परदेशामध्ये आपले सगळे ग्रंथ पोचवले किंवा आपली भारतीय संस्कृती पोचली. मग हे भगवंताचं वैभव वाढवता आलं पाहिजे. चढते वाढते वाढवावे भजन देवाचे, भंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोपे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्य. बघा, ज्यांना शक्य आहे, आमाप ज्यांच्याकडे आमाप पैसा आहे त्यांनी देवळांचा जीर्णोद्धार करावा. नंतर सरोवरे म्हणजे तलाव, पाणी, विहिरी, पाण्याची जे ठिकाण आहे त्याचे परत बांधकाम करावं. काय सांगितलं, सोपे धर्मशाळा चालवावी. धर्मशाळा, शाळा असतील, म्हणजे जे काही समाजासाठी कार्य करता येईल, ज्यांच्याकडे आहे पैसा अमाप, त्यांनी समाजासाठी तो वापरला तरी चालेल ना. बघा आता आलाय सहज सहज म्हणून ओघात एक पटकन सांगून जाते दृष्टांत. एक भरपूर पैसेवाला माणूस होता. आपण ते ऐकलं, वाचलं पण असेल बघा ह्याला पण. तर खूप पैसेवाला होता तो. आणि त्यांनी असं गाडीमध्ये चालता चालता त्याच्या कानावर रेकॉर्डिंग म्हणजे काय लावलं असेल त्यांनी, तर ते कानावर पडलं की कितीही कमवलं तरी बरोबर काही नेता येत नाही. हे त्या शेठजीच्या कानावर पडलं, म्हणजे जो कोण होता मोठा पैसेवाला धनिक होता त्याच्या कानावर पडलं की कितीही कमवलं इथे तरी आपल्याला बरोबर काहीच नेता येत नाही. मग आता त्याला प्रश्न पडला, माझे एवढे म्हणजे एवढ्या माझ्या कंपन्या आहेत, एवढे कामगार कामाला आहेत, एवढे 10,000 लोक माझ्याकडे कामं करतात, एवढा माझ्याकडे अमाप पैसा आहे. मग आता जर का मला याच्यातला बरोबर नेता येणार नाही तर मग कसं करायचं. मग त्यांनी सांगितलं, लोकांची मीटिंग बोलवली आणि सांगितलं की मला हा पैसा माझ्याबरोबर कसा नेता येईल हे मला कोण सांगेल, आणि जो कोणी मला हे सांगेल त्याला 5 कोटीचं बक्षीस. आता बक्षीसच 5 कोटीचं, की हा पैसा मला मेल्यानंतर माझ्याबरोबर कसा नेता येईल, आणि हे सांगणाऱ्याला 5 कोटीचं बक्षीस. आता सगळे कामगार लोक वगैरे म्हणले की या मालकाचं काय डोकं फिरलं की काय, कारण बरोबर तर काहीच नेता येत नाही. आपण बघतो गेलेला देह काय नेतो बरोबर, शरीर पण वरती जात नाही, ते पण खालीच जळून जात आहे. तुझं नव्हे हे शरीर, तिथं बाकीचं काय आपण नेणार, सुई पण वरती नेता येणार नाही. आता काय करायचं. मग एक असा वाटसरू चाललेला असतो आणि त्याच्यात ते लक्षात येतं की इथं एवढी गर्दी कशासाठी जमली, बघूया तरी. मग त्यांनी बघितलं डोकून, तर बाबा काय चाललं इथे, तर म्हणे असं एक शेठजी आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा पैसा इथनं मला वरती बरोबर कसा नेता येईल, आणि हे जे कोणी सांगेल त्याला 5 कोटीचं बक्षीस आहे. बरोबर आहे. मग तेव्हा त्यांनी तो विडा उचलला आणि म्हटलं मी सांगतो तुम्हाला कसा बरोबर न्यायचा. बरोबर ना. मग आता त्यांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेत जाता तेव्हा आपल्या भारतातलं चलन चालतं का, नाही चालत. बरोबर ना. जर्मनीला, अमेरिकेला, इंग्लंडला प्रत्येक देशाची चलनं कशी आहेत, वेगवेगळी आहेत की नाही. म्हणजे आपल्याला इकडनं जाताना तो पैसा त्यांच्या चलनामध्ये कन्वर्ट करून आपल्याला तो पैसा तिकडे वापरला जाणार, आपलाच पैसा तिथे चालणार नाही किंवा त्यांचा इकडे चालणार नाही. मग जिथे आपल्याला जायचं आहे तर तिथे त्या पैशाचं त्यांच्या पैशामध्ये रूपांतर करावं लागणार की नाही. मग आता तुम्हाला जर का स्वर्गामध्ये तुमची संपत्ती न्यायची आहे
तर ती तुम्हाला स्वर्गाच्या चलनामध्ये बदलावी लागेल. जसं अमेरिकेचं चलन वेगळं आहे, जसं ऑस्ट्रेलियाचं चलन वेगळं आहे, सगळीकडची चलनं वेगळी आहेत, तसं स्वर्गातलं पण चलन वेगळं आहे. मग त्या चलनामध्ये तुम्हाला तो बदलावा लागेल. मग ते चलन काय, तर स्वर्गातलं चलन काय की तुम्ही आत्ता इथे मृत्यूलोकामध्ये तुम्ही जर का दान धर्म केला, तुम्ही आत्ता हे सांगितलं समर्थांनी, देवाचे वैभव वाढवले किंवा भंगली देवालय जीर्णोद्धार केला, सरोवरे बांधली, धर्मशाळा, शाळा, हे जर का तुम्ही सगळं केलं, नाना रचना जीर्णोद्धार, नाना रचना जीर्ण जर्जर, त्यांचे करावे जीर्णोद्धार, पडिले कार्य ते सत्वर चालवित जावे. गज रथ तुरुंग सिंहासने, चौकिया सिबिका सुखासने, मंचक डोलारे विमाने नूतनची करावी. मेघ डंबरे छत्र चामरे, सूर्या पाणे निशाणे अपारे, नित्य नूतन आत्यादरे सांभाळीत जावी. मग हे सगळं नाना प्रकारीची याने, बैसावयाची उत्तम स्थाने, बहुविध सुवर्णासने यत्न करीत जावी. आता एखादे नगरसेवक वगैरे असतात आपल्या ह्याच्यामध्ये, तर नगरसेवक पण काय करतात, कुठे कुठे जिथे जिथे वृद्ध लोक बसतात तिथे तिथे बाक नेऊन ठेवतात. मग जेवढं काही आपल्याला शक्य आहे ना, तर तेवढे तुम्ही हा पैसा तुम्ही त्याच्यामध्ये घातला, लोकांच्या कल्याणासाठी किंवा समाजाच्या हितासाठी जेवढा पैसा तुम्ही वापराल, तेवढं ते स्वर्गातल्या चलनामध्ये ते कन्वर्ट होतं. जेवढा पैसा तुम्ही इथे काय म्हणतो आपण, दान धर्मासाठी किंवा लोकांच्या हितासाठी, कारण आपला जन्म आहे ना, तर तो फक्त आपल्या स्वतःसाठी नाही हो. आपण येतानाच एवढी ऋणं घेऊन आलेलो असतो ना, बरोबर. मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, देशाचे ऋण आहे, समाजाचे ऋण आहे. मग प्रत्येकाचं ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे. आतासुद्धा आपण हे ज्ञानदानाचंच कार्य चालू आहे आपलं, हे सुद्धा कार्य आपलं दानाचंच चालू आहे. म्हणजे हे जे काही 4 लोक ऐकतात, तर हे सुद्धा आपलं ज्ञानदानच चालू आहे. म्हणजे ज्याला जसं शक्य होईल तसं आपण कोणतेही महाराज येतात. आता हे महाराज जे आहेत मंडळी आपले, तर हे फार मोठे मोठे महाराज आहेत की ज्यांची म्हणजे बाहेर त्यांना कीर्तनाला वगैरे गेल्यावर त्यांना पाकिटं वगैरे मिळत असतात. पण आपल्या इथे कोणी अपेक्षा ठेवतं का? नाही. कारण इथं काय आहे, अखंड निष्काम श्रीसेवा आणि दास्यभक्ती. मग आपल्याला इथे काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि ते देणं फेडण्यासाठी आपण इथं आलो आहे. म्हणजे इथं जे कार्य चालू आहे ना, तर हे देणं फेडण्याचं कार्य चालू आहे. त्यामुळे बघा, त्या शेठजींना सांगितलं की तुम्ही असं दानधर्म करा, लोकांच्या हितासाठी कार्य करा, समाजासाठी कार्य करा, म्हणजे तो पैसा तुमच्या स्वर्गाच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होईल आणि मग तुम्हाला वरती गेल्यानंतर ते तुमचं चलन मिळेल. मग असे सांगणारे पण पाहिजे हो. म्हणजे 5 कोटी घेऊन गेला की नाही, पण बरोबर ना. म्हणजे सांगायचं काय की ज्याला शक्य आहे त्याने हे केलं तरी चालेल. भुवने कोरड्या पेट्या मांदुसा, रांजण कोहळी घागरी बहुवसा, सुवर्ण द्रव्यांशी ऐशा अति यत्न करावा. भुयेरी तळघरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तद्वारे. आता समर्थ काही हे नुसतं लिहित नाही, मागाशीच मी सांगितलं, समर्थांनी काही हे नुसतं लिहिलं नाही की जीर्णोद्धार करा, अमुक करा, तमुक करा. 1100 मठ समर्थांनी स्वतः स्थापन केलेत. आज सज्जनगडावर गेल्यावर आपल्याला कळतं समर्थांचं काय वैभव आहे ते, बरोबर ना. तुम्ही चाफळला जा, शिवतरगडला जा, तुम्हाला कळेल की केवढं वैभव समर्थांचं आहे. म्हणजे आज पाहायला गेलं तर लोकांसाठी आज पिढ्यानपिढ्या 400 वर्षानंतरसुद्धा लोक सज्जनगडला जातात. 400 वर्षानंतर अजून आतासुद्धा लोक चाफळला जातात. समर्थांनी दासबोध ग्रंथ कुठे लिहिला, ती जागा आम्हाला पाहिजे. मग शिवतरगडीत लोक जातात. म्हणजे हे वैभव आहे हो, हे संतांनी ठेवलेलं वैभव आहे. आज आपण आळंदीमध्ये का जातो? कारण तिथे माझे प्रत्येकाला तिथे गेल्यावर अशी जाणीव होते की मी माझ्या माऊलींना भेटून आले. असं वाटतं का हो की तिथे ज्ञानेश्वर माऊली नाही आहेत म्हणून? असं वाटतच नाही. कारण तिथं गेल्यावर माऊलींना भेटल्याचा आनंद होतो. पहा, प्रत्येकाने म्हणजे आतमध्ये जाणीव करून घ्या की असं वाटतं का की फक्त आपण समाधीला दर्शन घेऊन आलो, नुसतं कळसाचं दर्शन झालं ना तरी असं वाटतं मी माऊलींना भेटून आले, वाटतं ना. कारण माऊलींच्या रूपामध्येच तिथं कोण नाही कोण अशी माऊली भेटते ना की असं वाटतं भगवंता खरंच म्हणजे काय कृपा आहे तुझी. म्हणून काय सांगितलं पुढे, भुयेरी तळघरे आणि विवरे. आपल्या शोभाताई आहेत बघा आता जॉईंट,
शोभाताई, आम्हाला प्रश्न पडला होता की कसं आता होणार आपलं, कसं राहायचं, कसं आंघोळ करायची, त्याच्यामध्ये आजारी एक पेशंट होतं, काय करायचं. तिथं माऊली धावून आले, 2 दिवसाचा प्रश्न मिटला. काय नाही म्हणले, माझ्या घरात येऊन राहा, तुम्ही इथेच राहा, आंघोळ्या इथेच करा, गरम पाणी घ्या, तुमच्यासाठी काय करून काय नको असं त्या माऊलींना झालं. बघा, आजारी पेशंट पण समोर लगेच व्हिडिओ ओपन केला. हे पेशंट आमचं आजारी होतं बरं का. म्हणजे की तिथं माऊली स्वतः धावून येते हो, कोणाच्या नाही कोणाच्या रूपामध्ये. आणि असं वाटत नाही की ज्ञानेश्वर माऊली एवढे वर्ष समाधी घेऊन झाले, अजूनही वाटतं की माऊली माझी आहे म्हणून. मग अलंकार भूषणे द्रव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे, नाना धातू सुवर्ण पात्रे यत्न करीत जावी. पुढे काय सांगितलंय, पुष्पवाटिका नाना वने, नाना तरुवराची वने, पावती करावी जीवने तया वृक्षासी. म्हणजे वृक्षाला सुद्धा समर्थांनी काय सांगितलंय की वृक्ष लागवड केली पाहिजे. कारण ते बघा, समर्थ ज्ञान विज्ञान सगळंच सांगत असतात. नाना पशूंची या शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्य नाट्यशाळा, गुणी गायक बहुसाल, स्वयंपाकगृहे भोजनशाळा, सामग्रीगृहे धर्मशाळा, निद्रिस्थान कारणे पडशाळा, विशाळ स्थळे. मग जे समर्थांनी लिहिलंय ना, ते समर्थांचं कार्य आत्तासुद्धा चालू आहे. तुम्ही सज्जनगडावर कधी पण जा, दोन्ही ठिकाणी, बाहेर पण आणि आत पण, दोन्ही ठिकाणी अन्नदान चालू आहे. आणि तेही 2-2 वेळा. म्हणजे एखाद्याने असं ठरवलं की नाही की संसाराला प्रपंचाला कंटाळून की आता कुठंतरी जावं, तर त्यांनी कुठं न जाता सज्जनगडाला जावं. मी का सांगते, कारण तिथं सकाळी 6 वाजता चहा असतो, दुपारी 12-12:30 झाले की छान लापशी वगैरे एवढं सुंदर जेवण असतं सज्जनगडावर. आणि परत मग गड फिरायचा, तिथं नामस्मरण करायचं, वाचन करायचं, पारायण करायचं असेल ना, पारायण कोणत्याही ग्रंथाचं, सरळ सज्जनगडाला जावं. शांतता खूप, ते एक रूम देत असतात आणि तिथे राहायचं, 2 टायमाला खायचं आणि नामस्मरण करायचं. सकाळी पहाटे काकड आरतीपासून उठायचं, 4 वाजल्यापासून सगळे ते समाधीची सगळी पूजा वगैरे सगळं बघायला मिळतं. म्हणजे खूप छान. म्हणजे कुठं जावं असं वाटलं घर सोडून ना, तर सज्जनगडावर जावं. ते हक्काचं माहेर आहे आपलं, खरं सांगते मी. मला तर तिथनं परत येताना रडायला येतं. सज्जनगडावर गेल्यानंतर 2-3 दिवस राहिल्यानंतर परत येताना ना खूप रडायला येतं. म्हणून काय सांगितले बघा, म्हणजे समर्थ नुसतं म्हणत नाही की तुम्ही करा, स्वतः त्यांनी ते चालू ठेवलं आहे आत्तापर्यंत. परत सांगितलं आहे, नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्य फळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्न करीत जावी, नाना वस्तूंची नाना स्थाने भंगली करावी नूतने. देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे. देवाचे हे वैभव आहे, हे किती म्हणून बोलावं म्हणतायत. सर्व ठाई अति आदर सादरम आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही. दास्यत्वाला कसं तत्पर राहता आलं पाहिजे ना. बघा, जयंत्या छाटी म्हणलं की कल्याणाने उडी मारली, केवढा तत्पर होता दास्यत्वाला. कल्याणा छाटी म्हणलं तर त्या कड्यावरनं उडी मारली हो. तिथं तो कडापड आहे सज्जनगडावर गेल्यावर की समर्थांनी नुसतं समर्थ म्हणले कल्याणा छाटी. आणि कल्याणाला फांदीसुद्धा तोडायला कशी सांगितली त्या विहिरीतली, की फांदीवर जी फांदी तोडायची त्याच फांदीवर बसायचं आणि फांदी तोडायची. पण असं नाही विचारलं की समर्थ असं का सांगता तुम्ही, मी ह्या फांदीवर असं उलटं बसून फांदी तोडली तर मी फांदी सकट नाही का विहिरीत पडणार. आणि कल्याण स्वामी पडले पण फांदी सकट विहिरीत. ज्या फांदीवर बसले तीच फांदी मागे तोडली, फांदी सकट विहिरीत पडले. विहिरीत पडल्यानंतर समर्थ गेले पुढे निघून. तास गेले, 2 तास गेले, कितीतरी वेळ गेला, कल्याण स्वामी विहिरीत. आणि मग नंतर शिष्य भीत समर्थांना म्हणले, अहो समर्थ, अंबादास ना, कल्याण स्वामींचं नाव पहिलं अंबादास होतं. मग अंबादास विहिरीत पडलेत आणि बराच वेळ उलटून गेलाय. आता निदान आपल्याला ते प्रेत बाहेर काढलं पाहिजे ना, निदान अंत्यसंस्कारासाठी. म्हणून सगळे त्या विहिरीजवळ आले. आणि समर्थ म्हणतात, असं आहे का, कल्याण विहिरीत आहे का, कल्याणा. म्हणजे तिथे कल्याण स्वामींचं नाव तिथे बदललं, म्हणजे अंबादासचा तिथे कल्याण झाला की कल्याणा. मग कल्याण स्वामींनी आतमधनं आवाज दिला. मग बघायला गेलं तर समर्थांची फार, आणि समर्थांचे जे आहेत ना दृष्टांत किंवा हे, तर ते पण आपण वाचलं पाहिजे. किंवा कोणत्याही संतांचं चरित्र
आपला असा वेळ घालवण्यापेक्षा ना एका एका संतांचं चरित्र वाचलं पाहिजे. वाचल्यानंतर कळतं आपल्याला. मग पुढे काय सांगितलं, नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्य फळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्न करीत जावी, नाना वस्त्रांची नाना स्थाने भंगली करावी नूतने, देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे, सर्व ठाई अति साधर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही, जयंत्या पर्व महोत्सव असंभाव चालवी वैभव, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. स्वर्गीचे देवसुद्धा तटस्थ होतील असं त्या भगवंताचं वैभव वाढवता आलं पाहिजे. आपलासुद्धा ग्रुप आहे ना, एवढे 1 वर्ष झालं, काय म्हणतो आपण त्याला, वर्धापन दिन एक झाला, तरी पण आपली संख्या 13, म्हणजे 13 नाही किती, 8, 13 आणि 8 किती, म्हणजे एवढी संख्या कमी आहे. लोकांना नाही हो, आपण हा तर कंटाळा नाही केला पाहिजे. म्हणून काय सांगितलं, ऐसे वैभव चालवावे आणि नीच दासत्व करावे, पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ, जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देईजे, अत्यंत आवडी कीजे सकळ सेवा. हे गुरूंच्या सेवेसाठी किती तत्पर असावं या ओव्यांमध्ये समर्थ सांगतात. चरण क्षाळन स्नाने आचमणे, गंधाक्षते वसने भूषणे, आसने जीवने नाना सुमने, धूपदीप नैवेद्य, शयनाकारणे उत्तम स्थळे, जळेस ठेवावी सुशीतळे, तांबूल गायने रसाळे, रागरंगे करावा, परिमळ द्रव्य आणि फुलेल, नाना सुगंध तेल, खाद्य फळे बहुसाल सन्निधची असावी, सडे समार्जन करावे, उदक पात्रे उदके भरावे, वसने प्रक्षाळून आणावे उत्तमोत्तम, सकळांची करावे पारपत्य, आलियाचे करावे आतिथ्य, ऐसी हे जाणावी सत्य सात्वी भक्ती. आलियाचं पण काय आदरतिथ्य करता आला पाहिजे. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, आंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. काय सांगितले समर्थांनी की सगळ्यांचं अंतकरण निवेल असं बोलता आलं पाहिजे. कोणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. समर्थ म्हणतात, ऐसी ही सात्वी भक्ती निरोपिली यथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानसपूजा करावी. प्रत्यक्ष जरी घडली नाही तरी मनातनं ही दास्य भक्ती करा म्हणून सांगितले मानसपूजेने. ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूंचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे. प्रत्यक्ष जरी आपल्या सद्गुरूंपर्यंत आपल्याला समजा सद्गुरू दुसरीकडे राहत असतील, आपण दुसरीकडे असू, तरी आपल्याला त्यांचे चरण रोज आपल्याला नमस्कार करता येत नाही. मग मानसपूजेने आंतरी नमस्कार सद्गुरूंपर्यंत पोचवता आला पाहिजे असं समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थम. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जातम वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तू तयाभूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आधी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना.